मित्रांनो, तुम्हाला मी एक पुराणा किस्सा सांगणार आहे, लय जुना. तो खास तर तुम्हाला आवडेल. भूताचा किस्सा आहे. थांब ना, आवडेल. आणि तो पण भूताचा आहे. तर बघा, मी आता तुम्हाला सांगते. पुरीचं म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरची गोष्ट असेल किंवा काहीतरी असेल. तर ते ना असं दौंडवरून बारामतीला जाणारे दोघं मित्र होते. तर मित्र निघाले बसला, पण ते बस काही भेटली नाही त्यांना. मग चालत चालत 1 किलो झालं, 2 किलोमीटर झालं, 3 किलोमीटर झालं, तर त्यांना काय रस्त्यात वस्ती भेटली नाही. वस्ती न भेटल्यामुळं ते असेच चालत 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 आले पुढं, तरी पण वस्ती नाही. मग लांब पुढे गेले, एक मोठं असं जंगलासारखं दिसलं. जंगलासारखं दिसल्यावर तिथं पण कुणीच नाहीये, सगळी झाडी. आणि एक ते दोघं होते, त्याच्यामुळे ते घाबरले की आता काय करायचं, इथं तर सगळं जंगल दिसतंय, राणे कुणीच नाही, अडचण आहे. मग म्हणला चला, एक तिथं वस्ती दिसतीये, एक झोपडी दिसतीये, आपण तिथं जाऊया. मग भीत 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 ते झोपडीकडे गेले तर ते झोपडीत त्यांना असं वाटायचं, भीती वाटायची त्यांना की आज जाऊ का नको, जाऊ का नको. आणि घाबरलेले होते ते खूप. ते दोघं पण खूप घाबरलेले असल्यामुळं त्यांचं आज जायची डेअरिंगच व्हायना, की काय असलं तर आपल्याला धरल किंवा काय करल, असं भिवून ते आज जाईनाच. मग नंतर थोडं असं घाबरून ते बाहेर उभे राहिले त्या झोपडीच्या. आणि हळूच बघितलं तर त्या 2 बाया होत्या. मग ते दोघं डेअरिंग करून आत गेले. आत गेल्यावर त्या बायांनी काय केलं, त्यांना चहा ठेवला, पाणी दिलं आणि नंतर भाकरी टाकायला लागल्या. ऐकताय ना मित्रांनो? आणि भाकरी पाणी बिनी दिलं, चहा पाणी झाला. आणि मग ते असे 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 बघायला लागले, हे घर तर वेगळं दिसतंय, इथं काय आहे, तिथं काय आहे, तिथं काय आहे, तिथं वेगळं दिसतंय. आणि मग असे घाबरायचे. मग घाबरत असताना नंतर म्हणले, ते भाकरी टाकायला लागली ती बाई. ती बाई म्हणजे थोडी वेगळी दिसत होती, पण ते घाबरलेले होते, त्याच्यामुळे त्यांना काय करायचं ते सुधरणाच. मग ती भाकरी टाकायला लागल्या, भाकरी टाकल्या बिकल्या तर त्याच्याकडं बघायचे, त्या बाईकडं असं असं करून, याला काहीतरी वेगळंच दिसतंय. भाकरी टाकले तर गप बसले. नंतर ते बेसन करायला लागले. बेसन करायला लागल्यावर आपण चमच्यानी किंवा त्याच्या काडीने हटतो बेसन किंवा रवीने. तर त्या बेसन कशा हटायला लागल्या, मोठी कढई ठेवली एवढी मोठी. मग त्यांनी बेसन पीठ भाजी करायसाठी घेतलं, एवढी मोठी कढई ठेवली, त्यात पाणी ठेवलं, खळखळ उकळलं. मग आता हटायचं आपण रवीने हटतो किंवा चमच्याने हटतो. तर त्यांनी काय केलं, बेसन पीठ घेतलं, एक हाताने कोपऱ्याने असं हलवलं आणि बेसन पीठ टाकतात, हाताने हलवत्यात. मग ते दोघं हसले, लाटला उडायला लागले. म्हणजे ही कुठली बेसन करण्याची पद्धत. त्यांना भीती वाटली ना की काहीतरी आहेच इथं म्हणून. आणि ती गरा 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 हटून चांगलं घट्ट बेसन केलं. आणि त्यांना जेव्हा वाढायला लागले तर त्यांचं पायाकडे लक्ष गेलं. पायाकडे लक्ष गेलं तर ते पाय सगळे उलटे म्हणल्यावर अजून ते घाबरले. अजून घाबरल्याबरोबर तिथून काहीतरी म्हणले, त्यांना काय सांगितलं त्या बायांना की आम्ही बाथरूमवरून येतो. ते दोघं घाबरले म्हणजे काय, आता तो भूताचा अवतार केसून ते कसला अवतार. आणि घाबरल्यावर ते म्हणले आम्ही बाथरूम म्हणून येतो. आणि बाथरूमला म्हणून गेले, जे पळत सुटले 2 किलोमीटर, तर त्यांना असा घाम आला. घाबरून 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 धापा लागले, घाम फुटलाय, लटलट उडत्यात. आणि हे दोन्ही माग गेले. जे बेसन हटलं उलट, त्यांच्या जोडीला पण अजून एक होती. मग ते दोघी माग पळाल्या, पण त्यांचं अंतर संपलं ना, त्यांची हद्द. मग माग जाऊ शकले नाही. पण हे दोघं चालत 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 शेवटी बारामती गाठली. सकाळी दिवस उगवला त्यांना आणि घाबरून पार एकदम गार पडले ते.